पण सर, ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग खास तुमच्यासाठी आणि महाडिकांसाठी इथे बोलवली आहे. ते का नाही आलेत? नाही, काय महाडिक इथे यायला निघाले होते, पण अचानक फोन आला आणि काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून त्यांना जायला लागलं. ठीक आहे, मग मीटिंग सुरू करूया मॅम. हो. गेल्या काही दिवसांमध्ये राधिका मसालेने खूप अप्स अँड डाऊन्स पाहिलेत. सर, मला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळत बसायच्या नाहीत. मला कंपनीला पुढे घेऊन जायचंय आणि तुम्हाला जर कंपनी बरोबर राहायचं असेल तर आमच्या काही अटी आहेत. म्हणजे हो, पण मला तुमच्या एकट्याशी बोलायचं नाहीये. आपण महाडिक सरांनाही कॉल करूया. येस, विल डू. त्यांचं काय म्हणणं आहे तेही विचारात घेऊया. आनंद भाऊजी, प्लीज फोन लावाल? शुअर. हॅलो. हॅलो माडिक सर, आनंद बोलतोय. हां बोल. सर, आम्ही इथे राधिका मसाल्याच्या ऑफिसमध्ये आहोत. सगळेच एकत्र बसलो आहोत आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये. आणि राधिका मॅडमला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं. स्पीकर फोनवर ठेवतो. ओके. नमस्कार सर. सर, मी तुमच्याशी सरळ मुद्द्याचं बोलते. तुम्ही आणि राजवाडे सरांनी मिळून शनायाला जो छुपा सपोर्ट केलाय त्याबद्दल मला कल्पना आहे. नाही, पण आता आमचा शनाशी काही संबंधच नाहीये. हो मॅडम. नाही 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 सर, थांबा. खोटं बोलू नका. खरंच आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही शनायाला पूर्णपणे सपोर्ट केलात, कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत, पर्यायानं पार्टनर बनला. शनायाने खूप प्रयत्न केले कंपनी बुडवण्याचे. सुदैवानं आज कंपनी वाचलीये. जर यापुढे कंपनीतलं स्थान तुम्हाला टिकवायचं असेल तर आमचे काही नियम तुम्हाला पाळायला लागतील. आणि जर तुम्हाला शनायाबरोबर जायचं असेल तर कंपनीतलं स्थान तुम्हाला गमवावं लागेल. ठीक आहे. मलाही मंजूर आहे. उद्या भेटून बोलूया. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. राधिका, जे झालं ते सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया. राईट. पण मिस्टर राजवाडे, इथून पुढे काही गडबड होता कामा नये. डोंट वरी मॅडम, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. नक्की, आय गॅरंटी यू. काय झालं? कसला विचार करतेस? ना अपसेट आहे. राजवाडे असे का वागले? नाही, ते तर एक्सपेक्टेडच होतं ना शनाया. मीन्स ही राजवाडेंसारखी माणसं एक नंबरची अपॉर्च्युनिस्ट असतात. जिथे संधी मिळेल ना तिथे बरोबर आपला स्वार्थ बघतात ते, बाकी काही नाही. आणि मी तुला सांगतो, या केसमध्ये ना राधिकानं बरोबर काहीतरी खेळी खेळली असणार बघ. तिनेच यांना फोन केला असेल आणि सांगितलं असेल, हवं तर मी तुम्हाला परत घेते, पण तुम्ही आधी शनायाचा सपोर्ट काढून घ्या. पण तुला हे सगळं कसं माहिती? शनाया, मी या फूड इंडस्ट्रीमध्ये कित्येक वर्ष काम करतोय. मला माणसाला बघून कळतं हा माणूस कसा असेल. नाही, ही माणसं कोणाची नसतात. त्यांना हे नातेसंबंध, रिलेशन्स याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त स्वार्थ दिसतो. आणि या स्वार्थापोटी ते बरोबर इकडचा सपोर्ट काढून तिकडे देतील किंवा तिकडचा सपोर्ट काढून यांना सपोर्ट देतील. पण मधल्यामध्ये स्वतःचा स्वार्थ झाला पाहिजे ना. हेही असंच आहेत. फक्त मला हे कळत नाहीये, याचंच नवल वाटतं की राधिकाला हे कधीपासून यायला लागलंय. म्हणजे हा सगळा भामटेपणा तिला कधीपासून जमायला लागलाय. जमायचं काय, भामटीच आहे ती. नाही नाही नाही, ती आधी अशी नव्हती शनाया. पण ते म्हणतो ना आपण, पाण्यात पडल्यानंतर बरोबर तुम्ही पोहायला शिकता, तसंच झालंय तिचं.
या सगळ्या स्ट्रॅटजीज, बरोबर समोरच्याला नामोहरम करणं, या सगळ्या बिझनेसमधल्या गोष्टी तिला इतक्या कळायला लागल्यात की ती ऑलमोस्ट तरबेजच झाली यार. एवढा स्मार्टनेस काय आलाय तिच्यात काही कळत नाही. चला बस, राधिकाची कौतुक एक्सप्रेस सुरू झाली परत. शनाया, मी काही कौतुक बिवतुक नाही करत आहे. जे फॅक्ट आहे ना तेच सांगतोय तुला फक्त. आणि नाही, याच्या पुढे काय होणार आहे तेही सांगतो तुला. राधिका तुला कंपनीतून बरोबर काढून टाकते की नाही बघतो. इतकं सोपं नाहीये ते. आणि मी पण अजूनही कंपनीची पार्टनर आहे हे विसरू नकोस, कळलं ना? मॅडम आत येऊ का? तुम्ही कॅरी लेले साहेब, तुम्ही कसे काय आलात? या ना. राजवाडे साहेबांनी पाठवलंय पेपर साईन करायला. कसले पेपर्स? तुमचं जे आमच्या कंपनीशी टायअप आहे ते बंद करायचंय. सर पण हे कसं शक्य आहे? काय बोलताय तुम्ही? माहित नाही, पण हो, आपण राधिका मसाल्याचे शेअर्स परत केलेले आहेत, त्यामुळे त्या कंपनीशी आता आपली पार्टनरशिप राहिलेली नाहीये. व्हॉट? मॅडम तुम्ही हे पेपर साईन करून द्या आणि मला जाऊ द्या. आता आमचा तुमच्या कंपनीशी काही संबंध राहिलेला नाही. राधिका मसालेच्या पार्टनर आता तुम्ही नाही. राधिका 1 मिनिट थांब. हा, तू का बोलणार ती मलाही ऐकायचंय ना. हो हो, सांगते आई. आनंदाची बातमी आहे. यापुढे शनायाचा आणि राधिका मसालेचा काहीही संबंध नसणार आहे. म्हणजे खरं? हो आई. अगं पण असं कसं शक्य आहे? ती तुझी बिझनेस पार्टनर ना. हो. 1 मिनिट राधा, मी सांगतो, कारण मला हे सांगण्यात खूप इंटरेस्ट आहे. काय केलं राधाने, म्हणजे आता बिझनेसमन झाली आहे एकदम राधा. ते राजवाडे आणि महाडिक त्यांना सरळ एक बिझनेस डील दिलं आणि म्हणाली हे डील तेव्हाच कन्फर्म होईल जेव्हा तुम्ही शनायाला काढून टाकाल. क्या बात. हो, आणि ते दोघ जण एका क्षणात तयार झाले. बरं, कशी माणसं असतात नाही या जगामध्ये. राधिकाला फॅक्टरीतल्या लोकांचं किती काळजी असायची, आणि ह्या लोकांना बस आपल्या खुर्चीचं पडलेलं असतं. पण बरं झालं त्या शनायाला ना त्या डोक्यासारखीच माणसं भेटली. बरं झालं. असंच असतं नाही, चांगल्याशी चांगलं, वाईटाशी वाईट. नाही, पण ते तुला आता दबून राहणार आहेत, कारण गरज त्यांना आहे राधा. पण तरी मला सावध राहायला हवं. नाही, तुला व्यवसाय सावधपणेच करायला हवा. कसं आहे राधिका, कोण आपल्यासोबत कसं वागेल काही सांगता येत नाही. हा ना, दूध का जला तर ताक भी फूक फूक के पिताय. तुम्ही एक काम करा बरं, आता महाजनी काकांना गाठा आणि त्या मागे लागून लागून का नाही त्या शनायाला इथून चालती करा बरं. जाऊ दे ना सरिताताई, जो तो आपल्या कर्माची फळं भोगतो. मग काय, त्याच्याशी आपल्याला काय करायचं? आपल्या डोक्यावर लग्न येऊन ठेपलंय ना आता. अरे राधा, हे काय ऐकायला तयार नाहीयेत सगळ्यांनीच. म्हणजे आता या महिन्यातलाच मुहूर्त काढलाय असं म्हणतात. एवढ्या लवकर? हो, कारण नंतर मुहूर्त नाहीच आहेत आणि आता आम्हाला थांबायचं नाहीये. मलाही. पहा. चला, म्हणजे आता लग्नाला तयार झाले तर जोरात तयारी सुरू करा. खरेदीला केव्हा जात आहे? अरे कधी, माझं असं एवढंच म्हणणं आहे की आपण एकत्र जाऊया खरेदीला. लेलेसराव, हे काय घेऊन आलात तुम्ही? मॅडम मी काय करू? अहो मी हुकमाचा बंद आहे. राजवाडे साहेबांनी सांगितलंय पेपर्स तुम्हाला द्यायला. पण मग तुम्ही नाही म्हणायचं ना, म्हणायचं की नाही माझी तब्येत बरी नाहीये किंवा काहीतरी. नाही म्हणजे असं तडकाफडकी नाही ना करू शकत तुम्ही. साहेब मी काय करू याच्यामध्ये? तू एक काम करशील ना, हे बघ, हे या सगळ्या मागे ना नक्की महाडिकचं लोक, म्हणजे महाडिक सरांचाच काहीतरी विचार असेल ना, त्यांनीच पाठवले. तू एक काम कर, त्यांना आत्ताच्या आत्ता फोन लाव, त्यांच्याशी बोलून घे. ओके, आता फोन लाव. हा. शनायाचा फोन आहे. घ्या आणि तिला काय ते सांगून टाका. एकदा तुकडा पडलेला बरा. ठीक आहे, बोला. हॅलो. हाय महाडिक सराव, हे काय आहे? तुम्ही लेले सरांबरोबर कसलं कॉन्ट्रॅक्ट पाठवलेत?
हे बघ, आम्ही जे काही पाठवलेलं ना ते योग्य आहे. तो माझा आणि राजवाड्यांचा निर्णय आहे. अहो पण मी पैसे गुंतवले त्याचं काय? तू जे काय ते पार्टी प्रकरण केलंस ना ते अजून आम्हाला भोवत आहे. आता नशीब आम्ही त्याच्यात अडकलो नाही. ते अहो सर, पण तुम्हालाही माहितीये माझा मोटिव्ह चांगला होता. कसला मोटिव्ह? फालतू मोटिव्ह, अनप्रोफेशनल. हे बघ, तुझ्यासारख्या मुलीबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आम्हाला बिलकुल स्वारस्य नाही. दिस इज चीटिंग सर. तुम्ही हे सगळं राधिकामुळे करताय मला माहितीये. हो, चिटिंग तू केले आमच्याबरोबर. केलेले त्यांना फोन दे जरा. ठीक आहे, देते, थांबा. येस सर. हॅलो, काय गप्पा मारायला नाही पाठवलाय? ती फाईल घ्या आणि ताबडतोब निघा. हो 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 हो, ठीक आहे. तुम्ही आता पेपर्स घ्या आणि मला जाऊ द्या, नाही तर काय होईल या नादात माझी नोकरी जाईल. प्लीज लेले सर, प्लीज प्लीज प्लीज. बट लेले बघ, तरी मी तुला सांगत होतो की नाही. यार, हे सगळं त्या राधिकामुळे झालंय. मी आत्ता जाऊन तिला विचारते. ए शनाय, ऐक ऐक ऐक, हे बघ, उगीच चिडचिड करू नकोस. आता काही जायची गरज नाही. शट अप यार, मला जाऊ दे. शनाय, शनाय ऐक, अगं तू. थोडी बरी वाटते. नाही 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 नाही, घोडा नाही. नाही नाही, मी बसणार नाही घोड्यावर. अरे मला भीती वाटते घोड्याची. लहानपणी पडलो होतो मी, मला फरफटत नेलं होतं घोड्याने अख्खं. हसतेस काय मम्मा? सांग ना त्यांना. पहा तुमच्या लेखाला का म्हणत आहे हं? लग्नासाठी नवरा उतावीळ झाला आहे आणि म्हणे मी घोडी नाही चढूंगा. असं कधी होते का? रिक्वेस्ट करतो आई तुम्हाला. मला राधिका, काय? मला बोलायचंय तुझ्याशी. आता काय बोलायचंय? वाव, स्वतःच आधी करायचं आणि मग आता मला विचारायचं का? शनाय, तू जरा शांतपणे बोलशील प्लीज. का बाई, आता का आलं तुझं? थांबा, मी बोलते तिच्याशी. काय आता? आता काय म्हणजे? मला नक्की कळतच नाहीये तुझा प्रॉब्लेम काय. तू आधी माझा इन्सल्ट केलास, मला ऑफिसमधनं बाहेर काढलंस आणि नंतर राजवाडे आणि महाडिकचे इयर्स फेल केलेस. शनाया, का राग येतोय ना? कारण मी खरं बोलतेय. शी इज अ चीटर. हो, मग इतके दिवस तू जे काही करत होतीस त्याला आपण काय म्हणायचं? ते चिटिंग नाही. तू इतके दिवस माझ्या विरुद्ध जी कारस्थानं रचलीस ना, त्याचं उत्तर समज. शनाय, चल. तू जरा थांब ना. राधिका, आय एम वॉर्निंग यू. तू असं वागू शकत नाहीस माझ्या बरोबर. उर्मिला म्हात्रेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध पुरावे तयार केलेस ना, त्यावेळेला हा सगळा विचार करायला हवा होता. माझ्या विरुद्ध पुरावे तयार केले, राधिका मसाले काबीज करण्याचा प्रयत्न केलास. शनाया, चल प्लीज. शनाया, हे सगळं तूच केलंयस ना? काय? हे बघा, असं काही नाहीये. असं नाही म्हणजे काय? हे सगळं केलंयस तू शनिया. माझं नशीब चांगलं म्हणून सौमित्र वेळेत आला आणि त्या पोपटरावांना घेऊन आला, म्हणून या केसमधनं मी आज सही सलामत सुटले. बघ, पुन्हा माझ्याशी असं वागशील ना तर याद राख, हा, यापुढे मी काहीही सहन करणार नाही. शनाया, चल प्लीज. शनाया, व्हॉटेव्हर इट इज राधिका, तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस. तुला महागात पडेल आहे. मला काय महागात पडेल ते मी माझं बघून घे. तू निघत. गुरु, तुला हिची भाषा येत असेल तर प्लीज समजाव ना तिला. शनाया, चल तू. शनाया, चल ना प्लीज. मी समजवते. तू चल 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 बाई, चल ना बाई. आमचं सगळं चांगलं झालेलं आहे का? लायर कुठली? शनाया, सोड मला घ्या. चल चल चल. शनाया, चल यार. सोड मला. का बोलू दिलं नाहीस तिथे? काय बोलायचं होतं अजून तिथे? काय बोलायचं म्हणजे? मला जे बोलायचं होतं ते तुला बोलायचं नाहीये ना, म्हणून मला बोलावं लागतं. तुला कळत नाही का? वेळ लागलाय तुला? हो, वेळ लागलाय मला, वेळ लागलाय. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. शनाया, काय काय माझ्यामुळे काय होतंय? माझ्यामुळे काय बस होतंय? मला बोलायला लावू नकोस. काय? बोल ना, आता सगळं क्लिअर होऊन जाऊ दे. बोल, काय माझ्यामुळे मला होतंय? वेळ लागलाय. माझं अख्खं आयुष्य स्पॉइल झालंय गॅरी तुझ्यामुळे. का मी काय केलंय? मी काय केलंय म्हणजे? तिच्या बरोबर डिवोर्स होऊन सुद्धा तिच्याच साईडने बोलतोस, याचं फ्रस्ट्रेशन यायला लागलंय मला. मी तिच्या बाजूने कधीही बोलत नाही, असं काही नाही. अच्छा, मग मी आठवण करून देते ना तुला. यार, त्या राधिकाला तू सोडलं होतंस, तुला आवडत नव्हती म्हणून. तू माझ्याकडे आला होतास, माझ्या प्रेमात पडला होतास. तुला फक्त माझ्या हॅपीनेसशी घेणं देणं होतं. तो गॅरी कुठं आहे?
हा गॅरी नकोय मला इतका बुलचट आणि लुजर आणि अंडर कॉन्फिडंट. शनाया असं काय वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलत नाहीये मी, खरं आहे तेच बोलतीये. राग येतोय का तुला? मग ऍक्सेप्ट कर ना कोणावर प्रेम शनाया, येते. असं तुझा काय? आणि तिचा डिवोर्स झाल्यावर सुद्धा तू तिच्याकडे का बघत असतोस? तिचा लुक चेंज झाल्यापासून तुझ्या डोळ्यात प्रेम दिसतं मला तिच्यासाठी. तू बरी आहेस ना? काहीतरी काय बोलते? बस तुला यापुढे राहायचं नाहीये ना मग माझ्याकडे. तू वागत नाहीस माझ्या नवऱ्यासारखं, मग जा तिच्याकडे जाऊन राहा. प्लीज तू आणि काहीतरी मला तर वाटतं ती तुझी बायको आहे, तू तिलाच अजून बायको सारखं ट्रीट करतोस. मला सांग मी कोण आहे? शनाया. मग मी कोण आहे तुझी? सांग ना मला. मला माहिती आहे मी कोण आहे. मी सांगते तुला मी कोण. I'm really sorry, Shanam. I didn't mean to. सुंब जळलं तरी पिढी जात नाही म्हणतात ना, अशातली गत आहे. आपण काय केलं ह्याच्याकडे लक्षच नाही. उलट राधिकाला जाब विचारायला आली. या अशा पोरींना का नाही भर चौकामध्ये चांगले अपमान केला पाहिजे या लोकांचा. त्यानं काय होणार आहे? गुरुनं काय केलं आहे? त्याला काही लाज लज्जा? काही नाही, आपलं नशीब फुटकं म्हणून हे असं पोट्ट आपल्या जन्माला आलं पोटी. आला होता, आता नाही. त्याचा आपला काही एक संबंध नाही. पण हे पहा राधिका, त्या दोघांनी तुला त्रास दिला आहे ना, ते कधीच सुखासुखी जगणार नाहीत. पहा. अरे जाऊ दे ना आई बाबा, किती विचार करताय? जे झालं ते झालं, जाऊ दे. हा, आणि राधा तू जे काही केलंस ना ते बरोबर केलेलं आहे. बस हे पहा, आता मला काय वाटत आहे, राधिकाने त्या पनवतीला घालवून टाकलंय का नाही, आता स्वच्छ करून टाका ऑफिस. चांगली मस्तपैकी एक सत्यनारायणाची पूजा घालूया, सगळं काही आलबेल होईल. राधिका का म्हणते? हो चालेल आई. मला तुला एक विचारायचं मला. अरे ह्या सगळ्या भानगडीमध्ये तुझ्या कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना तुझं? नाही हो बाबा. नक्की ना? हो ग राधा, तू पूजेचं काय म्हणत होतीस सांग. चल पटापट तयारीला लागूया. सांग. हा, तयारी काय अशी काय झटपट होत असते काय? होईल. आनंद भाऊजींना सांगितलं ना तर लगेच तयारी होईल. लगेच फोन कर, उत्साह येईल व त्याला केवढा. करते. शनाया, आय एम सॉरी. हे बघ, मी जे काही केलं ते मला नव्हतं करायचं. मी रागाच्या भरात झालं ग माझ्याकडून. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा आणलाय. हा, चहा घेतेस का? शनाया, हे बघ, राधिकाचं जसं बरं झालेलं मला बघवत नाही, तसंच तुझं काही वाईट व्हावं असंही मला वाटत नाही ना. म्हणून मी तुला फक्त वॉर्न करण्याचा प्रयत्न करत होतो, बाकी काही नाही. त्यामुळे चुकून रागाच्या भरात माझ्याकडून झालं. पण शनाया, ट्रस्ट मी जे काही करतोय ते सगळं तुझ्यासाठी करतोय. मी काहीही करत नाहीयेस तू, कळलं ना? हे ऍक्सेप्ट कर. आणि तुझ्यामुळे मला आता हे सगळं फेस करावं लागतंय. शनाया, ऐक ना प्लीज. तू असं कसं म्हणतेस यार? मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना. हा, काय करतोयस तू? हा, काय करतोयस? काय केलंस? स्वतःला फसवू नकोस, कळलं ना? आणि तुझ्यामुळेच मला आता हे सगळं फेस करावं लागतंय. शनाया प्लीज, मी माझ्या परीनं काय नाही केलं आतापर्यंत. मी नाही का करते प्रयत्न? हा, तू आठवून बघ ना. तू तुझ्या आईच्या नादानं मला सोडून गेली होतीस, बरोबर? पण मी तर इथेच होतो ना, कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं, आजही आहे. माझं राधिकावर प्रेम असतं तर मी नसतो का निघून गेलो, सांग? पण नाही ना गेलो. काय हालत झाली माझी बघतेस ना तू. पार एका कंपनीचा सीईओ होतो मी, आज काय झाले, पार रस्त्यावर आलोय मी, बघतेस ना तू. पण त्याला रिझन कोण आहे? तू स्वतः आहेस, कळलं ना? तू काहीच केलं नाही. गॅरी यार, तू मला प्रॉमिस केलं होतंस की मी राधिका मसाल्याचं तुला शनाया मसाले करून दाखवीन, तुला ती कंपनी मिळवून देईन. त्याचं काय झालं? ते तर काही केलंच नाही. मला मदत करायचं सोड, तू तर मला इतकं डिमोटिवेट करतोस ना आणि इतकं नेगेटिव्ह बोलतोस ना, ज्याने माझं तर डोकं फुटायची वेळ आली. मी डिप्रेस होईन. हे बघ, तू एक गोष्ट लक्षात घे. आतापर्यंत आपण नेहमी ज्या वेळेला राधिकाच्या विरोधात काहीतरी करायचा प्रयत्न केलाय, त्या वेळेला असा प्रॉब्लेम झालाच आहे की नाही? ओके, सॉरी, मी जास्त बोलत नाही. तुला ऑलरेडी खूप त्रास होतोय, तू टेन्शन मध्येस. एव्हरीथिंग विल बी फाईन. आपण यातनं बाहेर पडूया. ओके, मी तुझ्या बरोबर आहे. तू अजिबात हार मानून घेऊ नकोस. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा केलाय, चहा घे. एव्हरीथिंग विल बी फाईन. हा, स्वतः तर काही करायचं नाही, दुसरा करतोय तर त्याला करू द्यायचं नाही. जाऊ दे यार गॅरी, तू ना हे तुझं जे फेक हॅपीनेस आहे ना, खोटं हसणं, खोटं सगळं नीट होईल या होप्स, हे देणं बंद कर. जेव्हा करायचं होतं तेव्हा तू केलं नाहीयेस. गॅरी, मी माझ्या मम्माशी भांडून तुला घरात घेतलं होतं जेव्हा तू पुअर डेज मध्ये होतास.
ते काहीच तुला करायचं नाही आणि आता मला हे असं उगाच खोटं खोटं हॅपी असल्याचं नाटक करतोय. मला नको तुझा चहा.